लय बोर झाले राव. इथं झोपाव म्हणलं तर झोप येईना काही नाही. गावात काही टाइमपास नाही, लाईट गेली नाही, लाईट नाही त्याच्यामुळे टीव्ही बघता येईना. काय करावं गाड्या. हा आज कुछ तूफानी करते. चलो घंटन शेठ लागा कामाला. स्टेडियम प्रेक्षकों से खचाखच भरा हुआ आणि प्रथम नंबरचं आगमन. हो वहिनी. काय भाऊजी कुठं चालल्या? काय नाही चालले होते बाहेर असंच. ती सुजाता नाही का, सुजाता? हा तिचं काय झालं? ती नाव ठेवत होती तुम्हाला लई. मला? हा काय कारण? काय ती उशी कशी असते तशीच फुगलेली आहे. हा तिचा नवरा किती गावंढळ, गांधी टोपी, 3 गुंड्या शर्ट घालतो आणि बाई लिपस्टिक बिस्टिक लावून मेकअप करून गावभर फिरती. दिसायला भोळी ठिपके चोळी. हा नवरा कुठं दारू पिऊन पडतो तपास नाही आणि गावभर आपली मेकअप करून केस उडवीत फिरती. ती मला असं बोलली होती सगळं? मला ऐकवलंच नाही. म्हणलं हे ऐकण्यापेक्षा कानात असं गरम गरम शिस वाटावं माझ्या. तुम्ही काही बोलले का नाही मग तिला? नाही ना, आता कसं बाई माणसासमोर कसं बोलणार? ते पण बरोबर आहे. नाही बघतेस मी. मारणाराच हात धरता येतो, बोलणाऱ्या तोंड नाही धरता येत. तुमचं पण बरोबर आहे. माझं नाव सांगू नका बरं का, नाही तर सगळ्या लोकांना वाटेल मीच कळ लावत. नाही नाही मी कशाला सांगाल बरं. उलट तुम्ही चांगलंच केलंच की. नाही बघतेस तिच्याकडं. कुठे आहे ती आता सध्या? ती आता असं पुढं बघतेस तिला. थांबा माझ्याबद्दल बोलते काय? हो सुजाता वहिनी. काय हो गंडन भाऊजी? कुठं चालल्या? चालले जरा इकडे काम होतं. काय होतोय? हा ती आपली बाबू भाऊची बायको नाही का, हा ती फॅनच्या कंपनी वाणी नाव आहे तिचं, उषा. उषा हा हा उषा वहिनी. हा तिला नाव ठेवते तुम्हाला. मला? हा का बरं? मग ती काय सुजाता नुसतं मेकअप करून गावभर केस उडवीत फिरती. नवरा केलाय का नाही ते माहित नाही, नुसतं गावात मंगळसूत्र आहे. नवरा तर कधी गावात दिसलाच नाही. नुसती ती चेअरमनशी बोलती, चेअरमनला फोन करती. केस भर गाजरा गावभर नाचरा आहेत तिच्या. बाई एवढं बोलले ती माझ्याबद्दल? लय लय बोलली. का पण? काय माहिती, मी तर लय चिडलो होतो. पण काय आपल्याला बोलणाऱ्याचं नाही का तोंड नाही धरता येत, एक वेळा मारणाऱ्याचा हात धरता येतो. तिला काय घेणं पडलं माझं एवढं? हा मला तेच कळलं ना. मला कस काय बोलली भाऊ एवढी. नुसती तर काय दारातच बसलेली असती ती, बसू बसू पायरीची झाला लागली घराची. मी ना जाऊ दे, मला सांगू नका. मी बघतेच तिला आता. माझं नाव नका सांगू बर का, नाही तर लोक म्हणतील ना गांठ्या लय कळ लावाय. नाही नाही तुमचं नाव नसतं सांगत मी. हा एवढं बोलली ती? अहो लय बोलली, अजून आता सांगता येत नाही मला. थांबा बघतेच मी. हा चालेल. हिला तर बघतेच चांगलं. एवढं बोलली मला. हिला काय घेणं पडले माझा नवरा आला नाही आला. फोनच लावते. हॅलो चेअरमन, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे या. मी काय हिच्या घरचं खाते काय म्हणून मला एवढं बडबड करते. बघतेच आता हिच्याकडं. हॅलो अहो कुठे आहेत तुम्ही? मला काही सांगू नका, आत्ताच्या आत्ता घरी या. हा लगेचच्या लगेच यायचं. आज ना असं भारी तुफानी केलंय मी. तुफानी गेले? हा गावात आहे ना लय बोर होत होतं मला, नाही का असं करमणुकीला साधनच नव्हतं. बर. गावात नुसती शांती 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 होती. मी एक काडी लावली, नुसती क्रांती 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 केली. क्रांती क्रांती? अरे बाबा असं काय कुठं नाही केलं तो? सुजाताबाईला आहे ना उषा वहिनीच्या अंगावर सोडलं, उषा वहिनीला सुजाताबाईच्या अंगावर सोडलं. मग त्याच्यात प्रेशर मध्ये आलं कोण? नेमकं दाबलं कोण केलं? पण वर कोण होतं नेमकं? मी काय बघायला थांबलो नाही. मी आपली काडी ओढली आणि बसलो मस्त एन्जॉय करीत. आता तिथं अख्ख्या गावाला करमणूक होणार. फुकट पिक्चर. बर फुकट पिक्चर ना. तुला उषा वहिनी माहिती ना? उषा वहिनी हा त्यांचा तो भाऊ हिंद केसरी माहिती तुला? हिंद केसरी नसतं ते, हिंद केसरी असतं. अरे बाळ पप्या, हिंद केसरी ते कुस्तीतलंय. ते पद वेगळं आहे. ते गदा घेतेत, ते मिळती कुस्ती खेळल्यावर तो पार्ट वेगळा. हे हिंद केसरी. हिंद केसरी म्हणजे हे गावभर हिंडत आहेत. ह्यांच्या मागं 5-50 पोरं असतात. ह्यांना काही काम धंदे नसतात. ह्यांचा म्होरक्या त्यांचा खर्च करतो, खाऊ पिऊ घालतो. अशा तब्येती रगाट्याच्या रगाट्या, दाढ्या बिड्या, सोनं नाणं. भाई त्याला हिंद केसरी म्हणतात. असा त्यांचा भाऊ तो आहे हिंद केसरी. त्यो आता तुला तिकडून येणार 407 भरून निघाला गाद्या टाकून.
त्याच्यामध्ये भाले काय असं धनुष्य कोयते बिते सगळे हत्यार घेऊन निघन भाई. हा. भरपूर, भरपूर. इतके मारतील ना. बरं सुजाता वहिनींचा भाऊ अरे त्याच तर विचारूच नका भाऊ. त्याच्या आहे ना त्यांच्या भावाकडे का भावाकडे थार आहे थार. यो बरं तर का? ठारच आता. हा तो ठार. आणि वरून त्याची स्वतःची जिम आहे जिम. त्या जिम मध्ये त्याचे जे माणसं आहेत का माणसं जे कामाला आहे जिम मध्ये Trainer एवढे लोकं. एवढ्या मानी त्यांच्या मोठाल्या एवढे एवढे बाईसे पाशे असं धरला बाईसे मग तुला खोबऱ्यासारखाच फोडून टाकी दे. आवाज बी यायचा नाही घंटाचा. अरे पण उषा वहिनीच भाऊ हिंद केसरी, तर सुजाता वहिनीच भाऊ जिमचा. मला कस काय आणतीन ते? अरे बा आता मुद्द्याच बोलला तू. महत्वाचा विषय. आता हे दोघं कोण येत? भाऊ येत ना. हा मग आपल्या बहिणीला काय झालंय? आपल्या बहिणीला त्रास होतोय. आपल्या बहिणीच्या संसारामध्ये कलह निर्माण झालाय. कुठून निर्माण झाला, कसा निर्माण झाला हे जर त्याला त्याला ज्यावेळेस कळलं. कळलं, ते ज्यावेळेस छळा घेतील त्यावेळेस गंठन कुमार हे ज्यावेळेस नाव वरती समोर येईन येईल. असं. वा असा पेपरात फोटो छापते न तुझा हा. चाक दिशेने असा म्हणशील ना गंठन कुमार इकडून सुजल्याला इकडून सुजल्याला, इकडं सुजल्याला, अगा, इकडं बाया, सुजल्याला. बाया, बाया, मला असं इमॅजिनेशन बघ करून ना. थडकाप सुटलेला आहे. पण आहे ना गंटे, त्यो येईन ठार घेऊन यो ठार ठार, त्यो ठार. 407 निघला की गाड्या उषा त्रिशू सगळं गार गार. अरे बाप आपल्या सोनीवाडीवर आहे ना अख्खे ट्रॅफिक जाम होऊन जाणार रे. ट्रॅफिक जाम आहे पण याला लय मारतील रे ते. पाच मारतील. पिसू पिसू मी काढतील आता राव. काय करू? काय करू? आता तो जिकडे रस्ता दिसन तिकडे हा. पळायचं. जिथं संपण रस्ता परत रिटर्न वळायचं आणि जिकडं मोकळं रान दिसेल अरे तिकडे पळायचं. त्यातली त्यात घंट्या त्यांना सोनेवाडीचा काना कोपरा माहितीये. हा. मी याच्यात लोक कुठं? ते अरे पण तू माहितीये. कुठं गेलं? तू धरती आता पाता काय काय तुला जिथं वाटत तिथं पण तुला लय मारतील फक्त रे. सोनेवाडीत नको लपू. तू आहे ना इथून कुठेतरी जा. हा. मी तर म्हणतो गाव सोड, गाव सोड. शहर सोड, राज्य भारत देश सोड, पण तुझं आता काय खरं नाही. मी चाललो. लवकर पण थांबू नको. आला अशी बोल. फासली आता. दिला ना आगत गाडी लावून माग. हे गंठन अरे काय झालं कमून रडतो? कोणी काय बोललं काय तुला? नाही सरपंच, मग माझ्या हातून लय मोठी चूक झाली. काय झालं आता? अहो गावात आहे ना काही टाइमपास नव्हता. आज लाईट गेली, टीव्ही पण बघायला भेटायला, आणि झोपायला गेलो तर झोप यायला गरम व्हायला लागलं म्हणून. मग मी काय केलं, उज्ज्वला ही आपली सुजाताबाई आहे का, तिला खोटं खोटं सांगितलं की उषा वहिनी तुमच्याबद्दल असं असं वाईट स्टाईल बोलत होत्या. बर आणि उषा वहिनींना सांगितलं ते सुजाता वहिनी तुमच्याबद्दल असं असं वाईट बोलत होत्या. आता त्या दोघींचे भांडणं लागले असतील. मला आता कळलं त्याच्या उषा वहिनी आहेत का, त्यांचा भाऊ नाही का हे हिंड केसरी, तो 5-50 पोरं घेऊन गावभर हिंडत असतो, तलवारी भाले धनुष्यबाण घेऊन. आणि सुजाता वहिनींचा भाऊ जिम मध्ये, ते स्वतः जिम आहे, त्याकडे एवढ्या मानाची माणसं आहेत. बाप 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 बाप. ते आता मारून टाकतील मला. एक काम करतो, तुला एक मी सल्ला देतो. हे बघ, तू जा आणि त्या दोघींची माफी माग. माफी मागितलेली माणूस कधी लहान होत नसतो. त्यांना सांग माझ्याकडून चूक झाली आणि तुम्ही काय भांडणं करू नका. आणि तुमचे भाऊ जे निघालेत ना त्यांना कॉल करून सांगा तिकडे थांबा. कळलं का? जा त्यांच्या हातापाय पडून ये. हा चालू. जा लवकर जा. यो गांठ्या, कोणी किती पण काही म्हणू दे, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू माझ्याबद्दल काहीच बोलू शकत नाही. आणि मलाही गॅरंटी आहे की तू माझ्याबद्दल कधीच काही बोलणार नाही. तू गावात नवीन जरी आलेली असली पण लोकांना हे नाही माहिती का आपण लहानपणापासून मैत्रिणी आहोत. मग असंच वेड्यात काढायचं सगळ्यांना. 407 दिसन आणि थार दिसन. काय हो गंठन भाऊजी? तुमचा भाऊ नाही आला? नाही, तो फिटर आहे, गॅरेज वर असन. फिटर आहे. हा. आणि तुमचा भाऊ? मी त्याला बोलवलं नाही. काही काम आहे का? बोलू त्याला? नाही नाही नाही, काय काम नाही. मी आपलं सहज. नाही, मला वाटलं काही काम आहे, नाही तर बोलू त्याला. नाही नको, काय काम निघलं मी जाईन ना तिकडं. बर 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 बर. येऊ मग. हा हा या. फिटर आहे. भाऊजी, तुम्ही इकडे कसे आले होते पण? हा भावापाशी काय काम होतं? काय नाही, मला कळलं तुमचा भाऊ नाही का, म्हणलं आपल्याकडे एक जुनी गाडी आहे, हा. ते तुम्हाला कळलं होतं ना तुमचा भाऊ फिटर आहे. अच्छा. बरं. कळलं होय. ती एमएटी आपल्याकडं, म्हणलं मग ती रिपेअर करून घ्यावी बा. असं होय. बरं बरं, फोन लावू का त्याला? नाही नको, मी आधी एमएटी आधी चालू होती बघतो मग येतो. हा चालू. येऊ का? हा हा. आईला एवढी काडी टाकली तरी दोघीच भांडण नाही झाले राव. म्हणजे चांगला विरंगुळा होईल, काहीच नाही झालं. तर बरं का मंडळी,
असे उगा लोकांचे भांडण नका लावू, नाही तर माझ्यासारखे भांडणं अंगलट येतील. आणि तुम्हाला एपिसोड आवडलाच असेल, लाईक करा आणि धमाल प्रोडक्शन पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.